माळी गल्लीमध्ये भिडे गुरुजी रात्री ज्यांच्या घरी जेवायला आले होते त्या मावशी आपल्या सोबत आहेत. मला सांगा, तुमचं नाव सांगा आणि गुरुजी किती वाजता आले होते तुमच्याकडे? माझं नाव कमल जंबूराव माळे. माझं नाव कमल जंबूराव माळे. आमच्या घरी गुरुजी जवळजवळ 8, 8:30, 9 वाजता आले होते आणि ते नुकतीच व्यालेली पिल्ली होती. 4-5 पिल्ली होते आणि ते कुत्री पाजवत पडली होती, झोपली होते आणि त्या माझ्या पिल्ल्यानंच न्यायला आलं का असं त्या कुत्रीला वाटलं आणि तिनं गुरुजींचा पाय धरला आणि 4 दात उठले होते. वर 2 दात आणि खाली 2 दात असे असं पिंढरीला त्याने धरलेलं होतं कुत्रीनं. रक्त आलं काय? थोडंसं रक्त, अगदी म्हणजे आतपर्यंत काय जखम झाली नाही, लगेच थोडंसं रक्त आलं होतं. त्याला आम्ही हळदपूड घातले आणि दवाखान्यात घेऊन गेले इंजेक्शन करायला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये? हो, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. आता पण मुलगा आमचा गुरुजींना घेऊन दवाखान्यात जाणार आहे म्हणून गेलाय. श्रीकृष्ण माळेची मी आई. हां, माझं नाव कमल माळे. मला एक सांगा मावशी, रात्री इथं अंधार असतोय का कसा? लाईट वगैरे असते? उजेड असतोय, रोजेड असतो इथं. या गल्लीत उजेड असतो, अंधार काय नाही. आता हे रस्त्यावरचे कुत्रे आहेत. आता किती पिल्ले आहेत त्या कुत्र्याला? काय 5 पिल्ले आहेत. लहान लहान आहेत, अगदी लहान पिल्ले आहेत आणि ते वयस्कर म्हणजे कुत्री आहे. त्या कुत्रीचीच दात 4 दात गुरुजींच्या पायाला लागले. त्याला आम्ही हळद लावून तेवढं आणि दवाखान्यात घेऊन गेले, इंजेक्शन करून आणले. यापूर्वी सुद्धा त्या कुत्र्यानं अनेक त्या मुलगीचं चावलं होतं, लहान बाळाला कुठल्या तर. ते माळी म्हणूनच तुमच्या पलीकडे राहतात, आमच्या इथं नाही चावलं. ते पलीकडल्या गल्लीला चावलं असलं तर, पण आमच्या इथं त्या कुत्रीनं कुणाला चावलं नाही अजूनपर्यंत. चावलेलं नाही. म्हणजे पाळीव कुत्रीच आहे ती? पाळीव म्हटल्यापेक्षा गल्लीतच बेवारशी म्हटल्यासारखं आहेत कुत्रे. काय नाव आहे कुत्रीला? काय नाव, कसं बोलत? नाही, रस्त्यावरचं कुत्रं आहे. आम्ही काय कोण पाळलं नाही. कोण आपलं कुत्रा आहे म्हणून आपलं 2 भाकरी म्हणजे भाकरी टाकायचं, जरा असं दूध घालायचं, असं करतं. यापूर्वी सुद्धा गुरुजी येत होते? यापूर्वी मग त्यावेळेला चावलं नाही? काल काय त्या कुत्र्याचं एकदम अचानक हे झालं काय? अचानक म्हणजे ती कुत्री पिल्लानंच पाजवत होते आणि त्याला काय वाटलं माझे पिल्ली न्यायला आलेत काय काय, असं त्याला कुत्रीला भात झाला म्हणून ते धरलं. नाहीतर तसं ती चावणारी पण कुत्री नव्हती, म्हणजे असं हे झालेलं नव्हतं. गुरुजी आल्या म्हणजे जेवण करायला, जेवण करून जाताना चावलं? आल्या वर यायला ते जेवणात यालं त्यावेळेला झालं. मग आल्यानंतर बसले, जरा चावले म्हणल्यानंतर धुतलं, हळद लावली, पट्टी काय बांधायला लागली नाही, एवढं काय रक्त पण आलं नव्हतं. नक्कीच आपण पाहू शकता, ह्या होत्या कमल मावशी. यांच्या इथेच भिडे गुरुजी जेवायला आले होते. त्यांचा मुलगा कृष्णा माळी हा धारकरी आहे. गुरुजींचे अनेक वर्ष झालं तो गुरुजींच्याबरोबर एक निष्ठेने सेवा करतो आहे आणि काल रात्री हा प्रकार घडल्यानंतर आता ते त्यांच्या माहितीनुसार कृष्णा आता सध्या परत तिकडे गेलेला आहे, गुरुजींच्याकडे गेलेला आहे. एकंदरीत पाहिलं तर त्या कुत्र्याला पिल्लांना आपल्या पाजत असताना त्या गुरुजी आल्यानंतर त्यांना त्या कुत्र्याला असं वाटलं की गुरुजी आपल्यावर हल्ला वगैरे करतात का काय, म्हणून मग त्या कुत्रीने एकदम अचानक जाऊन भिडे गुरुजींच्या डाव्या पायाला चावा घेतला आणि त्यानंतर मग भिडे गुरुजी यांना सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. त्या ठिकाणी त्यांना 2 इंजेक्शन देण्यात आले. उर्वरित 4 इंजेक्शन जे आहेत ते 2 ते 3 दिवसाच्या मागे पुढे करत असे 4 इंजेक्शन गुरुजींना देण्यात येणार असल्याची माहिती सांगलीचे सिव्हिल सर्जन गुरु यांनी माहिती दिलेली आहे. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.